तर मित्रांनो सकाळचे 6:20 झालेत आणि मी पोहोचलेलो आहे मुंब्राशील फाटाला. झोप आली, सकाळला झोप आली. काय सांगू मला, रोजची नाईट आहे ना माझी, पण रोज नाईट आहे. कुठं ना तरी घेता आता रस्ते आहे, पण मला आता झोप आली नाही म्हणून तुम्हाला सांगते. कोणच नाही बोलायला, एकटाच आहे बा. रिकामा खोका पारलाय एकटा. हे बाबा वाचलो तेच झाला जे हवाता उरला. आता कमरा तर बघा, पाणी चांगला भिजला बघा, सगळा पाणी उरला. नशीब माझा चांगला रुमाल गेला. आया खराब होईल ते रुमाल. मला वाटलं उराचा नाही पाणी, रांडा तर उरला पाणी सगळं खराब. पाण्याने काही थंड झाली आणि मी गाडी खोलली. तर बघू शकता तुम्ही बघा, मी आपण खोललाय का आता थोडं आपण पाणी टाकलं. झाला कॉफी आली आणि कॉफी दोन कॉफी सांगितले. गुड्डे सांगितले गुड्डे आमच्या सकाळ गुड्डे गुड मॉर्निंग. आम्ही आता चाललो आहे नाशिकला. भेटूया नाशिकमध्ये, जाऊया, मजा करूया, रस्ता बघूया, कंडिशन बघूया. 2 गाड्या आहेत. एक माझी गाडी गणपती बाप्पाची भरलेली आहे. फायनली पेंटिंगचे गणपती आहेत, बघू शकता तुम्ही आपले गणपती बाप्पा पेंटिंगचे. तर आपण निघूया आता गणेश मूर्ती घेऊन नाशिकला चालू गाईस. नाशिक फायनली ही माझ्या भावाची गाडी, छोट्या मोठ्या भावाची गाडी आहे. आणि तर फायनली गाईस आम्ही आता निघलोय, बघू शकताय. आपली गाडी काढली बाहेर, गावाच्या बाहेर काढतोय. आणि माझ्या मागून येतोय कमला करायची गाडी. तुम्हाला आलेलं आहे गाईस, लाईट तुम्हाला आरसी दिसतोय. चला मग पुढे जाऊ. हा गावात गावाच्या बाहेर आलो. आमचा गाव बाहेरचा नजारा, गावाच्या सकाळ 4चा नजारा आहे. सकाळी बघू शकताय. तर चला निघतो आपण नाशिकला जायला गेलो. मित्र आपण नाशिकला झालोय. सकाळ 4 वाजता गणपती गाडी घेऊन निघवलेली आहे. फायनली या मजा करूया आजच्या आपल्या आर्टमध्ये आल्याच्या व्हिडिओमध्ये. सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मज्जाच आहे आमची, मज्जाच. चहा पिऊया पहिला कुठंतरी, कारण की चहा पिवायची इच्छा झाली. टोलं सुजलं, झोपून धरण बघतंय. मग चहा भेटते काय कुठं तरी, मग पी नाही पिल्यावर जाऊ मोठा प्रवास करू. मित्रांनो कमेंट करा, लाईक तरी करा. मित्रांनो काय तुम्ही सकाळला चालू, 4ला उठून डोळं नाही उघडलं तरी चालू असून दे गे. मग जाते पैसा कमवायचा आहे तर काय सांगू तुम्हाला. फायनली गाईस भेटूया कुठेतरी बाहेरच. आमचा जो हे गाव थांबतोय. मित्रांनो आता आपण आलेलो आहे खारपाडा. टोलनाक्यापर्यंत पोहोचतोय आपण. आणि बघू शकता पुढे आपली गाडी दिसते तुम्हाला. आम्हाला दाखवतो पूर्ण जवळ जाऊन राहील. बघू शकता गाड्या आमच्या निघाल्यात. गणपती यांची गाडी कलरचे नाही, कच्चे गणपती आहेत. म्हणजे कलर करायचे राहिले त्यांचे, तिकडे जाऊन कलर करते. मित्रांनो आपल्या गाडीत कलरचे गणपती आहेत. आणि आपण निघालो गणपती बाप्पाला घेऊन. सकाळी मॉर्निंग 4ला घरात निघले आहे. तर बघूया आता खारपाडला पोहोचलो गाईस. खारपाडीच आता आम्ही एक सरळ पनवेल रोड पकडणार आणि पनवेलला जाऊन आम्ही कल्याण रोड पकडणार गाईस. हा आम्हाला बरा पडेल आहे. चला एन्जॉय करू आणि चहा करू. आम्ही पनवेलला जाऊन थांबणार आहे. मित्रांनो आता आम्ही कॉलवर बोलणं झालं आमचा. आपला रोड आलेला आणि आपण रस्त्याला लागलो आहे गाईस. पनवेल रोड मेन हायवेला आम्ही टच जस्ट चालू. मित्रांनो आत्ता टच चालू. टच मे गाईस, टच मे. फायनली गाईस आत्ता आम्ही पनवेल रोडला आत्ता लागलो जस्ट. हा मेन रोड आहे आपल्याला. तर इथं आम्हाला पनवेल 30 किलोमीटर आहे. तर 30 किलोमीटर जाणार आम्ही पनवेलमध्ये. आणि कलममध्ये सायकलवरून आम्ही सरळ ठाणा रोड म्हणजे आपला कल्याण रोड, मुंब्रा कल्याण रोड पकडणार आहे गाईस. आणि तिकडनं आम्ही नाशिकला जायला प्रयत्न करणारच गाईस. तर चला जाऊया आणि पहिला चहा पिऊया. काही जण आपला डिझेल टाकायला, त्याला डिझेल टाकू दे, आपल्याला पुढं जाऊ दे, एक चायचा घोट घेऊ दे, म्हणजे आपले डोळे फ्रेश. मग काय सांगू तुम्हाला, मग मला जावायला पाहिजे. मग आम्ही डिझेल आम्ही टाकलं आहे ना गाईस. तर फायनली गाईस आपला डिझेल टाकून गाडी फुल आहे दिसतंय नाही. मग आपण काय घाबरायचा, म्हणून आपण काही घाबरणार नाही. मग आम्ही जाऊ पुढं नाही, मला बघायचं आहे नाही. मग आपण चला जाऊ पुढं. तो डिझेल टाकून येईल. बोलला आता फोनवर, फोन केला तर त्याने म्हणा कमलेला त्याने की चल तू पुढं. मी येतंय डिझेल टाकून. मी बोललो माझा फुल आहे डिझेल, मग जा तू बोलला. तर फायनली गाईज आम्ही आता पुढं जाणार. आणि आता मस्तपैकी रस्त्याला लाईटी पण आल्या. बघ कशा दिसतात या लाईटी. तर लाईटीना सोडून जाऊ रस्त्यावरशी.
आम्ही जाणार नाशिकला. तर मित्रांनो या तुम्ही एन्जॉय करू या व्हिडिओमध्ये. फायनली गाइस वेलकम टू बैक माय चैनल. आई एम जॉन सिन्हा. तुम बघताय जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चैनल. नया होगा तो सब्सक्राइब कर दो गाइस. बाकी तो कमेंट और लाइक करना ना भूलिए यार. भूलेंगे ना तो देखेंगे अपन आप लोगों को. क्या तुम लोग करते नहीं कुछ लोग. क्या कैसे बताओ तुम लोगों को. तो चलो गाइस ज़्यादा टाइमपास नाही करते निघत जाते. हे आता आम्ही आलो आहे आणि बघू शकतो आपला आवडता पहिलाच फोन हॉटेल आलेला आहे. तर आपण पनवेलला आलो आहे आणि चहा प्यायला थांबायचा वेळ आहे. सगळ्या गाड्या तर थांबतात. हे बघा हे पण आपल्या घरची गाडी आहे. हा बाबा इथं थांबणार आहे. पुढे लावं लागलं आपल्या गाडी जागा नाही तर गाईच. अरे गाईच मी तर उतरलो गाडीच्या खाली आणि बघू शकतो आपली गाडी गणपती बाप्पाला चेक करूया. गणपती बाप्पा कसे लोक आहेत ते कसे आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. लावले कसे बघा बसले शांत चित्तेने बसलेले आहेत आपले गणपती बाप्पा. 3 थर आहेत आपले वरती 2 आणि 3. ठीक आहे. आला आपला हॉटेल आला आहे चहाचा. प्लीज पाणी आलं आहे. पाणी पहिला पितो. मागे घासा सुकला आहे माझा सुकला आहे. त्यानंतर चहा पण आला आहे. चहा घेऊन कॉल करतो. चहा म्हणजे आपला जीव आहे. सकाळला चहा आला आहे गाईस. कडक आहे तर चहा बाप भेटो बाप. कडकच चहा भेटो मस्त आहे बघा. फायनली चहा पिऊन झाला. आता कमी झालं का कॉफी सांगितली. पण नंतर कॉफी आली आणि कॉफी 2 कॉफी सांगितली. गुड्डे सांगितले. एक गुड्डे आमचं छोटावाला गुड्डे. बहीण कॉफी पिऊया. चहा संपला आपल्या मित्रांनी. सकाळ गुड्डे का मला चायनीज करतो सकाळ काही आपल्याला लागते. कडकच कॉफी मारली मित्रांनो. मस्त वाटला. गाईस पुन्हा एकदा आम्ही निघालो प्रवासाला. आपलं चहा पिऊन झालेला आहे आणि मित्रांनो बघू सुद्धा पुढे गेली पुन्हा एकदा गाडी आणि आपण त्या मागं जाऊया आणि चला एन्जॉय करून घेऊया. मित्रांनो कसं वाटलं चहा आणि कशी वाटली कॉफी. छान वाटली मला. तुम्हाला कशी वाटली माहिती नाही बघून तर सांगा तुम्ही. मी अंदाज घेतला मी पिऊन बघितला मला टेस्ट आवडली आणि आमचा हा रोजचा ठिकाण आहे मित्रांनो. डेलीचं ठिकाण आहे म्हणून आम्हाला आवडतं गाईस. तर चला निघूया प्रवासास जाऊया. होय मित्रांनो बघ पनवेलच्या पुरा आलो. आता चाललो कलंबोली सर्कल. हो इथून आता मी सरळ जाईन ना कल्याण रस्त्याला. आता पनवेल सोडला आता कल्याण रस्त्याला जाईन मी आता. बघ भाई कलंबोली सर्कल आमचा पनवेलचा. हो मित्रांनो फायनली बघा सर्कल मारला मी. सरळ गेला तर मुंबई. राईट मारला मी सर्कल राईट. चला आम्ही चालू कल्याण रोड. तर मित्रांनो सकाळचे 6:20 झालेत आणि मी पोचलेलो आहे मुंब्राशील फाट्याला. मला झोप आली. सकाळला झोप आली. आई सांगू मला रोजची नाईट आहे ना माझी पण रोज नाईट आहे मित्रांनो. कुठं तरी मी जाता बसतोय. तर मला आता झोप आली नाही म्हणून तुम्हाला सांगते. हो कोणच नाही बोलायला एकटाच आहे. बा रिकामा खोका पारला आहे अक्का. तर मित्रांनो काय समजा नाही डोले बस मिट्टान उघडते मिट्टान. काय करू थांबता येणार ना आता कारण की पुढं गेला कमल्यादा फास्ट गेला. माझा काय दोषच नाही कारण की माझ्या कल्लरचं गणपती मला हळूहळू जावं लागतं मित्रांनो. झोप आली त्यात पण मला अजून. आता झोपाला कसा उरू फक्त काम उरवायचा प्लॅन करतो मी. आणि काही झोप उरवाच लागेल कारण की जास्त झोप पण बरी नाही काही. फक्त उरवते मग चालते पुढं गे. सकाळला पोचलोय. दिवस पण उच्चारलाय. डोल्या व प्रकाश उठला. या खड्डा आहे वाटतं. खटाक बघ बेकार खड्ड. हो मित्रांनो जाऊ दे चला जाते पुरं. हा बोल आता मुंबऱ्याच्या शेतीतून टाकते म्हणजे गावांची टाकते आतमधींची. बाहेर जावाच नाही मित्रांनो कारण बाहेरची घाटांची 10 वर्षी खाल्ली यांच्यापेक्षा सरळच घुसतो मित्रांनो. सीधा घुसनेवाला बंदा हो मैं घुसतो काय. तर त्याला पुढे भेटूया आपण आणि घुसून बघूया सिटी मुंबईची.
सर जिस पे ना झुक जाए उस दर नहीं कहते. फायनली मित्रांनो मुंब्रा सिटी आली. बघा कशी वाटते सिटी मुंब्र्याची. मस्त वाटते बाई कडकच. पण काय करू समजत नाही. नाशिकला चाललोय सकाळी 3:30ला उठून आलोय नाही तर झोपच आली रस्त्यान मला. असा वाटला रातच्या रात्रीत निघलो असतो तर आता नाशिकला पोहोचलो असतो. राहू दे गे आत्ता निघलो तरी बरा झाला. सकाळ तरी पण पोहोचणच. तर मित्रांनो सिटी बघ कशी आहे मुंब्राची. मुंब्रा सिटी फायनली कडकच काय वाटतं. मस्त दिसते हो म्हणून कडक गाईज. फायनली सिटी मुंब्रा सिटी आलेली आहे. आता मुंब्रा सिटी आपण बाहेर पडूया आणि मस्त की नाशिक रोडला लागूया. चला जाऊ बाहेर सिटीच्या. फायनली मित्रांनो आपण नाशिक हायवेला लागलो आहोत. म्हणजे आपण सर्व सिट्या फिट्या मिट्या बाहेर पार केलेत आपण आणि पार करून आपण नाशिक हायवेला जस्ट लागलो आहोत. बघू शकता नाशिक हायवे हा ओल्ड नाशिक हायवे आपला. आणि पुढे जाऊन आपल्याला समृद्धी महामार्गावरून निघायचं आहे कारण की जरा लवकर पोहोचू. परंतु मित्रांनो प्रॉब्लेम झाला होता 1-5 मिनिटं पहिले. तसा मी त्या सिटींशी बाहेर पडलो ना मुंब्र्याच्या. त्यांची टन मारला तर तिथं जाम ट्रॅफिक होती. गाडीच बंद पडली कारण की गाडीच्या शिट्या वाजताना मॅसेज येताना काय समजा गाडी थांबली होती. गाडीच बंद. ही एवढी ट्रॅफिकमध्ये माझीच गाडी बंद. मी वापरलो कोण काय बोलाल म्हणून. मग काय घेतला देवाचा नाव. गाडी चालू होई नव्हती मग घेतला नाव. जय श्रीराम. भाई झाली चालू ना आता आलू पुरं. बघते पुरं जाते काय बंद करते परत. टेन्शन येतो मला ही लेल्यान गाडी भीतीच वाटते अजून लेल्याचं काही. मित्रांनो कमेंट करून सांगा लेलन गाडी काय तुम्हाला वाटते. असं लेलन जळातो तर रात्री बाला बाबा काय करतो. तर फायनली गाईच नाशिक हायवेला चाललो आणि चालतोच आहेत. यो पापा करी होता यो कारवाला. असू दे गे त्याला जावाच असेल घाई घाई. जा बेगीन बेगीन चल निघतो मी. तो मित्रांनो फायनली थांबा मी तुम्हाला सांगतो मी गॉगलच काढतो कारण की दुःखामध्ये मजा नाही करता येत. असा इथं दुःख पडला तर मी गॉगल घालून काय मजा करू. फायनली गाडी बंद पडली. सकाळ सकाळ निघून पण योग नाही झाला. या अशोकलेलं बळा दोस्त आई हे माझा कधी आवडतच नव्हता येऊ. आता काय साथीदार तुम्ही आमचा. काय करू सांगा मित्रांनो गाडी बंद पडली काही चालूच नाही पडली. ॲक्च्युली टेम्परेचर काट आहे ना ते लाईन दाखवतो. काय समजा मला तर रोग आहे. कंटाळलो आता इथं पडली भिवंडीमध्ये पण अजून नाशिकला जावाचं आहे. काय तुम्हाला सांगू कंटाळलो मित्रांनो. या असं असते हो म्हणून मग वाईटता घेते. रात्री बेरात्री काय बंद पडली तर असं हाल होतं एकट्याचं. आणि तुम्हाला वाटतं की ती माझ्या करताना कधी नाही. कमेंट कधी करीव नाही. लाईक तर करीव नाही. कशा मोठ्याचा फायदा नाही. गाडी जाम मला टेन्शन आहे गाडी इतकाच आला मला. काय करतो तरी सांगा बाबा. घालते मी गॉगल माझी मी स्वॅग काढतो बाबा एकदाच. फायनली गाडी खोलतो होतो मी. थांबा 2 मिनिटात खोलून घेतो गाडी. गाडी केली ओपन. ॲक्च्युली आपल्याला हा रेडिएटरचा झाकून खोलायचा पण आता मी खोलू शकत नाही कारण अवस्था एवढी बिकट होईल. थोबार जळेल थोबार. याच्यात पाणी टाकला मित्रांनो मी. त्याच्यात पाणी टाकायची गरज आहे कारण की आता याला खोलायचं म्हणजे जे जाम टाईम जाईल कारण की भ्यास पूर्ण पकडला असतो. तुम्ही बघतो चालू होतोय का. चालू म्हणजे खोला गेलो तर बरा होईल. फायनली बघतो काय व्हायचा घालू. चालू झाली आता गाडी पण जो चालू म्हणजे खोलू तर मला तर वाटते बेस्ट होऊन जाऊ शकतो. परंतु भीती वाटते कारण की म्हणजे भीती. मग खोलतो मोबाईल ठेवतो. हे बाबा वाचलो तेच झाला जे हवाता हवाता उरला असता तो बरा होता. बघा पाणी सगळा भिजला बघा. बघा सगळा पाणी उरला. नशीब माझा चांगला रुमाल गेला. आया आया खराब होईल ते रुमाल. मला वाटलं उराचा नाही पाणी.
रांडत उरला पाणी सगळं खराब केला रुमाल. असं ते माझा टोन तर वाचला. असा पाणी आला ना, असा गरम गरम. अहो आंघोळीला पाणी नाही घ्यायचं, त्याच्यापेक्षा गरम असतो लिक्विड. हातात जरी पडला ना ते हातावर असं लगेच चालते जाते. अशी नियम आहे पाण्याचा ॲक्च्युली. गाडीचा गरम पाणी म्हणजे खाऊ नये कूलंटचं. या काय करू समजा नाही. आता गाडी थंड होईपर्यंत थांबायला लागेल. किती दिवस थांबू काय कळलं नाही हो मित्रांनो. अशी गोष्ट कंटाळा आला गाडी. थांबा तर थांबतो 10 मिनटं बघतो, पुन्हा खोलून बघतो गाईस. त्याला खोलाच भीती जाऊ पटतो म्हणजे वाढवर. फायनली गाईस थंड झाली आणि आता गाडी खोलली. तर बघू शकता तुम्ही. आता आपण खोलला इथला. आता थोडं आपण याच्यात पाणी टाकतो आता गाईस. संपला. पाणी पण कमी आहे माझ्याकडं. पाणी कमी आहे. पाणी कमी हो भाई. बाटल्या पक्के आहेत, कोणता फायदा नाही. पाणीच नाही माझ्याकडं गाईस. मी गाडी मला पाणी संपलेलं आहे तर मी गाडी अशीच ठेवलेली आहे आणि अशीच थोडीशी पुढे घेऊन जातो. कारण पुढे मला वाटते पाणी भेटेल तिथे. पुढे टपऱ्याखाली आहे, ब्रिजच्या खाली टपऱ्या आहेत गाईस. हा बघा तसंच घेऊन चालू. मला भीती वाटते पाणी उरतं का काय. बघत बघत चालू जाते कडा. आली आलो, गाडी लावली आणि तर बाटले घेते पाण्याच्या गाईस. पुढे मला बघ श्रीराम. फायनली 2 बाटल्या घेतल्यात. इथे गाडी जाऊन टाकतो आता काही बघू शकतो. आणि काही चालू केली गाडी पुन्हा एकदा. काय करू ना काय नको होतो मित्रांनो. आला 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 वरती आला आला वारी वरती आला. चाल चाल नीचे. ओ भाई उड़ेगा भाई. मुँह जलाएगा ना तो दिखाऊंगा मैं. तर मित्रांनो फायनली पाणी आलं आहे वरती. म्हणजे ओके झाला आपला बोलण्याचा अर्थ. एकदा रेस मारतो बघा. बघू शकता कसा उपेल होतं. बघूया आता काय होते. टाकलंय पाणी खरा. बाटल्या बाक्या झाल्या. आता मी झाकण लावून घेतो मित्रांनो. बघा समोरच लावतो झाकण. डन डन चकाचक डन. तर फायनली झाकण लावून झालं आहे. डन ओके. निघूया आपण आता. स्पीड पाडतो. रेडी झाली असं वाटते मला. फायनली ओके झाला आहे. आता बघू काय होतंय पुरं. तर तुम्हाला अशा गोष्टी कळतात माझ्या व्हिडिओमध्ये. तर अशा व्हिडिओ पूर्ण बघत जावा माझ्यासोबत आणि मस्त सोबतच राहा. मजा मस्ती आपण करतच राहणार मित्रांनो. आणि असं गाड्या लावतात असताना काय तुम्हाला सांगू. एकावर अवस्था साते. आता मी निघतोय मित्रांनो. एक गाडी गेली. अशी घाम गोलाय. माझा रुमाला खराब झाला वाटतं. असं जमलो काही. फायनली ठरवून टाकतो तुम्ही. फायनली काही आपण चांगला रेडी केला आहे. पोझिशन झाली रेडी आहे. पूर्ण काम बी करून घेतलं आहे. मोकळा करून टाकला आहे. परंतु बघूया आता पुढे काही काम निघला तर कदाचित. परंतु मला वाटत नाही होईल. जिला जेवढा पाणी पाहिजे तेवढा आपण दिलेला आहे. आता बघू आपला काय होतं. आपली जर्नी चालू करायचा प्रयत्न केला आहे. फायनली बघू शकता गाडी चालू झाली. गाडी चालू रस्त्याला लागलेली आहे. जर्नी चालू झालेली आहे. अजून तर लाईट वगैरे आले नाही. आल्या तर नक्कीच तुम्हाला सांगतो. नक्कीच पहा पुढे काय होतंय ते. पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पहा. स्किप काय करू नका. आणि कमेंट लाईक नक्कीच करा. काहीतरी सांगा. काही मी चुकलो असेल तर काय कामा मात्र किंवा जेवढा आपल्याला माहिती आहे मित्रांनो तेवढा मी प्रयत्न केला काम करायचा. फायनली जेवढा प्रयत्न आपण केलं आपल्याला आहे. त्याच्यामुळे गाडी रेडी झालेली आहे. फायनली बघूया. पूर्ण प्रवास करायचा आपल्याला. नाशिकवर जायचं आहे. तर बघू आता प्रवासात काय अडचण येतोय की नाही येतोय. थोडी देवावर आहे. देवाने केला
नारळाच्या आतमध्ये पाणी आला. तर फायनली आपला काय झाला नाही तर आपण निघालो पुन्हा एकदा. प्रवासात चालू झालं मित्रांनो. नक्कीच लाईक करा आपलं निघाल आणि आपण काम करा. त्या व्हिडिओ लाईव्हमध्ये काम करून दाखवतो मित्रांनो. लाईव्ह गाडी चालू करून दाखवली निघतो आणि मोठं मोठं होतच चालू. थोडासा अनुभव असल्याने तुम्हाला या अनुभवाचा असा व्हिडिओ पडतो काही. आणि आज गाडी तुम्ही गाडी चालवतो डायरेक्ट जात असेल तर तुम्हाला अनुभव नसेल तर काय कळणार नाही. बघूया तुम्हाला अंदाज येतो. आपण बघून जा बघून ठेवा. असं काही टेम्परेचर वाटणार असेल तर पाणी पुढे टाकत जा. चला या पुढं कमेंट करा. कमेंट लाईक तरी करा. तर बघतो कोण नाही लाईक कोण नाही कमेंट. या तुम्ही असंच चालू बाबा नाशिकला. या मागं नाशिकला माझे बघा. आता हा आपण भिवंडीचा प्रोजेक्ट सोडलेला आहे आणि आता इथून फक्त 7 किलोमीटर है. 7 किलोमीटर से अपने को राइट मारना है. राइट मारने के बाद अपन 2 बार गए थे महामार्ग समृद्धी महामार्ग नाशिक नागपूरच्या समृद्धीवरून जाणार आपण. मध्ये करत आपला अर्धा तासात आपण नाशिकमध्ये असणार. तर चला भेटूया. काही आपण नाशिक रोडला लागलो आहे. समृद्धी महामार्ग तुम्ही बघू शकताय. पहिला टोल लागला आपला समृद्धी महामार्गाचा. म्हणजे आपण आलो. गाडीचं अजून काय टेन्शन नाही मित्रांनो. गाडी ओकेच चालते. अजून तरी काय वाटलंच नाही मित्रांनो. फायनली लिगली मित्रांनो काहीच वाटला नाही. म्हणजे जशी लाईट यायची आता का लाईट आली ना अजून तरी देवाला मला पण बघूया. आता पुढे पण प्रवास करायचा आपल्याला. तर फायनली आपण समृद्धी महामार्गाला लागलो आहे. तर जाऊ नाशिकला भेटूया. तर तुम्हाला शॉर्ट दाखवतो समृद्धी हवेच्या दिवसाचे तिकडे जाऊया आपण. हा बघा टोल नाका. इगतपुरला आलो. आता आपण लेप मारून इगतपुरला उतरणार आहे आणि समृद्धी महामार्गाला आपण बाय बाय करणार मित्रांनो. बघू शकता आपण इगतपुरला आलो काही कडक आहे.
वाव सगळं गेला तर तुम्ही नक्कीच नागपूरला जाणार, संभाजीनगरला जाणार. आपण आता इकडे उतरणार आहे. आपण रस्ता सोडलेला आहे, नाशिकला पोहोचलो काय. फायनली नाशिकला पोहोचलो. निस्ती झोप होती, निस्ती झोप अशी धरलो झोपण. फायनली पोहोचलो नाशिकला. आता लोकेशनला पोहोचू आणि गाडी खाली करून घेऊ. चला लोकेशनवर जाऊ. अब कडक मध्ये रस्ता आहे. तेरा गम काही आपण जुना नाशिक रोड पुन्हा एकदा लागलो. समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर आपण परत एकदा जुन्या रस्त्याला लागलो. आपला जो नाशिक रोड आहे पुन्हा आपला येत होता त्या रस्त्याला पुन्हा एकदा लागलो आणि नाशिकमध्ये आपण पोहोचलो आहे. बघू शकता इकडचा आता व्यवहार कसा आहे, इकडचं वातावरण कसं आहे बघू शकता. एकदम कडकमध्ये बघायला पण ते सगळं छान आहे काही कडक आहे. एक नंबर रस्ता खराब आहे. जुना रोड आहे ना रस्ता खराब. चला नाशिकला जाऊ आता. पुढे जाऊन कधी खाऊया. फायनली गाईज पोचलो आम्ही एकदाशी गंगापूरमध्ये पोचलो. त्यानंतर कारखाना आहे बघू शकता श्री महारुद्र आर्ट्स. नागावानी गाडी खाली होते आपली गाईज बघू शकताय. चालले गणपती बाप्पा मोरया. फायनली गाईज पोचलो आणि गाडी होती आपली खाली. आराम करतो बसून ते गाडी खाली करतात दुसरं आपल्या बघू शकता. पुन्हा दाखवतो हा कारखाना आहे इथं आणि लोकेशन आहे ते तिथं मी गाडी लावलेली पद्धतशीर. मी असं आराम बसतो तर मस्त वाटला. कसा वाटला नक्कीच ब्लॉग आपला आवडला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि अशीच मजा मस्ती करतच राहू. काय टेन्शन नाही. गाडी तर आपली ओके आलेली आहे. काम तर परफेक्ट झालेलं आहे, सक्सेसफुल झालं आहे. अजून देखील काय टेन्शन आला तर नाही मला. पण बघूया जाताना जर आला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करून मी दाखवेल. पण नसेल तर काय टेन्शन घेऊ नका. परफेक्ट आणायचं काम माझा मी याचं पण काम करणार मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माहिती नाही कुठे आता नेक्स्ट ट्रिप मला असं वाटतं MP चा प्लॅन चालला आहे बाहेरचा. तर MP असेल तर नक्कीच मध्य प्रदेशचा पण ट्रिप आलीच पाहिजे त्या गाईचं. नक्की नाही पण नक्की नाही सांगत मी. फायनली जी भेटेल ती बघूया आपण नेक्स्ट ट्रिप. आता भेटला आपलं ब्लॉग इथं संपूया. आणि खूप जरा खूप दमलो मी जरा आराम करतो मित्रांनो. तुम्ही पण आराम करा. आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनातून अभिनंदन मित्रांनो. लाईक कमेंट नक्कीच करा. नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जॉन सिना तुमचा जॉन सिना आहे ना मी. काहीच भेटू का नंतर. चला बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.